खबर छत्रपति संभाजीनगर से, जो फुलंब्री तालुका के बाबरा गांव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में केंद्र सरकार के 11 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण पहल के अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें विधायक अनुराधा चौहान की उपस्थिति में सरकार की योजनाओं और विकास कार्यों की जानकारी साझा की गई। विधायक चौहान ने अपने संबोधन में कहा कि प्राथमिकता दी है उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, पीएम किसान सम्मान निधि, जनधन योजना जैसी प्रमुख योजनाओं का जिक्र करते हुए बताया कि इन योजनाओं ने आम नागरिकों के जीवन में वास्तविक परिवर्तन लाया है। शिक्षा, स्वास्थ्य, रोजगार और स्वच्छता पर केंद्रित कार्यों ने देश को विकसित राष्ट्र की दिशा में बढ़ाया है। इस अवसर पर संभाजीनगर ग्रामीण जिलाध्यक्ष सुहास सिरसाट, जितेंद्र जायसवाल, कौशल्याबाई जंगले, वल्हाबाई पवार समेत कई कार्यकर्ता मौजूद रहे। मोदीजींचा 11 वर्षाचा कार्यकाळ आणि जवळून हा कार्यकाळ फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण उभ्या देशानं त्यांचा हा कार्यकाळ पाहिलेला आहे। अद्वितीय असं कार्य सर्वच क्षेत्रामध्ये मला नाही वाटत काय असं जगाच्या पाठीवर असा एखादा पंतप्रधान असेल की ज्याने शैक्षणिक क्षेत्र असेल, आरोग्य असेल, असंख्य विषय असेल या देशाच्या सुरक्षिततेमध्ये त्यांनी जे स्थान अध्यापनाचा जवळून जर अनुभवलं की जे कोणाच्या डोक्यातही नव्हतं की पाकिस्तान आपल्याबरोबर अशा पद्धतीची वागणूक आपल्याला देईल आणि अशा पद्धतीचं भारत हा 2025 मधला भारत ह्या अशा पद्धतीचं क्षणाचाही विचार न करता म्हणजे सलोख्याच्या वातावरणात म्हणजे जे कार्य करायचं ते अहिंसेच्या मार्गातून माध्यमातून करायचं, कुठेही हिंसा न करता करायचं। म्हणजे या भारत देशामध्ये ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला या देशातल्या एखाद्या नागरिकाला नवे पैशाची इजा कुठं झाली नाही, हा खरंच आम्ही जवळून पाहतोय। त्या नेत्यापर्यंत त्या नेत्यांना नजर मिळवण्याची क्षमता या देशातील काय जगातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीची क्षमता नाही आहे की त्या नेत्याच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलू शकेल। परंतु दुर्दैव आहे आमचं की हा उभा देश हा ज्याच्या मागे संपूर्ण जग आहे त्या अशा व्यक्तिमत्वामध्ये कसले पक्ष सगळ्या गोष्टी सोडून उभ्या देशानं अशा अद्वितीय व्यक्तीसमोर ज्याला जगानं मोठं मानलेलं आहे त्याच्याबरोबर त्या जगात जेत आहे त्याच्या पाठीमागे या उभ्या देशानं उभं राहावं अशी खऱ्या अर्थाने ही वेळ आहे। आणि 11 वर्षाचा कालखंड आम्ही तुम्ही जवळून पाहत आहे। राहिलेली 4 वर्ष कुठं या देशाला नेऊन ते ठेवतील की आपण जवळून पाहतोय की आर्थिक महासत्तेमध्ये आपलं जे स्थान 4थ्या क्रमांकावर आज गेलेलं आहे, हे जगाच्या समोर ही आर्थिक महासत्ता हे हा देश बनावा असं स्वप्न पाहणारा हा आमचा पंतप्रधान परत मिळणे नाही आहे। या पद्धतीने आज देश त्यांच्याबरोबर आहे। मी असं म्हणेन की भविष्यामध्ये कितीही कसाही पक्ष असेल, कुणीही असेल, त्या विचाराचे पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, परंतु हळूहळू का होईना ज्या वेळेला एकांतात ते भेटतात तर कोणत्याही पक्षाचा असू द्या त्यावेळेला पंतप्रधान मोदी काय आहे त्यांच्याबद्दल चुकीचं वर्तन किंवा चुकीचे शब्द त्यांच्या तोंडून निघत नाही। हे दुर्दैव आहे आमचं की उसना आव आणून काही पक्ष त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचे घृणास्पद शब्द ते बोलत आहेत, परंतु तेही त्यांना ते उसना आव आणतायत हे आम्हाला सुद्धा जवळून कळतंय। तर अशा या राष्ट्रपुरुषाला, अशा या व्यक्तिमत्वाला आमचं सर्वांचं आयुष्य लावो, या भारतीय जनता पार्टीचा जे काही पाईप आमचं सर्वांचं आयुष्य त्यांना लावो आणि या देशाची सेवा, या जगाची सेवा त्यांच्या हातून परत घडो ही परमेश्वरची मी प्रार्थना करतो। चलो ओके, ये वास्तविकता है। अभी तक जो पंतप्रधान इस देश को मिले वो आपने भी देखे और सबने देखे कि स्वतंत्र के बाद में ये 75 वर्ष हमने तुमने नज़दीक से देखे हैं और ये 75 वर्ष का अनुभव हमारे को ये है कि ज्या पद्धत म्हणजे त्याला आपण म्हणेल की एक ठीक है कि नींव उन्होंने ये देश की रखे, लेकिन नींव रखने के बाद में जिस तरीके से कि हमारी पीढ़ियाँ चले गए उसके बाद में भी जो स्थान इस देश को मिलना था, जो आर्थिक महासत्ता हमारे 10वें स्थान पे है, 11 साल में 4थे स्थान पे है, ये एक बहुत बड़ी एक देन हम सबके लिए है। और हर भारतीय आज पंतप्रधान मोदी जी के पीछे पूर्ण ताकद से चलो महिलांसाठी आता योजना चालूच आहे, बचत गटाच्या माध्यमातून चालू आहे। महिलांना मातृवंदना योजनेच्या माध्यमातून लाभ मिळतो आहे। सुकन्या समृद्धी योजना महिलांसाठी आहे। आज कृषी मालावर प्रक्रिया उद्योग असेल, अन्न प्रक्रिया उद्योग असतील, हे सगळ्या आमच्या महिला भगिनी सक्षम व्हाव्या याच्यासाठीच हे सगळं चालू आहे आणि त्या आमच्या महिला भगिनी करून सुद्धा दाखवत आहेत। आज अनेक महिला भगिनींचे छोटे छोटे उद्योग आहेत।
आज आमच्या महिला भगिनी लोणचं बनवत आहेत, पापड बनवत आहेत, शेवळ्या बनवत आहेत, कुरड्या बनवत आहेत आणि त्यांचं मार्केटिंगसाठी सुद्धा आज शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहे. त्यांनी बनवलेल्या मालाला चांगल्या प्रकारे बाजारपेठसुद्धा आपल्या इथे उपलब्ध करून दिली. त्यामुळे नारी शक्ती सक्षम होत चालली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा हा 11 वर्षामध्ये जे गरीब कल्याण योजना राबवल्या, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण, आणि या 11 वर्षाचा आपल्या भारत देशाचा सुवर्ण काळ, या राबवलेल्या योजना आणि आपला हा भारताची चाललेली वाटचाल संकल्प से सिद्धी तक, तर ह्या सर्व योजना सामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि यांची सर्वांना माहिती व्हावी, जाणीव व्हावी, यासाठीचा आजचा हा कार्यक्रम होता. गरीब कल्याणासाठीचा कार्यक्रम होता आणि वंचित घटकांच्यापर्यंत, कारण माननीय मोदीजींनी आजपर्यंत जी 11 वर्षे आहेत देशाच्या सेवेसाठी त्यांनी वाहून घेतली. कुठलाही त्यांना स्वार्थ नाही, निस्वार्थपणाने ती सेवा माननीय मोदीजी मागील 11 वर्षापासून करत आहेत. आणि त्यांनी जे काय आजपर्यंत योजना काढल्या असतील, काय काम केलं असेल, ते फक्त गरीब कल्याणासाठी आणि अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचायला पाहिजे, लाभ पोहोचायला पाहिजे आणि या देशामधला प्रत्येक घटक सुखी समृद्ध व्हायला पाहिजे. सबका साथ सबका विकास या पद्धतीची जी वाटचाल चालू आहे ती आज संकल्प से सिद्धी तक आजचा हा कार्यक्रमाचा एक उद्देश. ओके, 11 साल ये कार्यक्रम को देख चलो. ओके, 11 साल और यशस्वी 11 साल पूरे हो चुके हैं. ये भारत का सुवर्ण काल, इसीलिए कार्यक्रम सक्षम. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हिवाली की रिपोर्ट.